नमस्कार मित्रांनो. माझा एक मित्र आहे. तो सतत मला विचारत असतो, की शेअर बाजार म्हणजे काय? त्याच्यातून खरंच पैसा कमवता येतो का? अ, डीमॅट अकाउंट म्हणजे काय? ह्या गोष्टी काय आहेत हे त्याला माहीत नाहीत. आणि तो मला विचारतोय म्हणजे नेमकं शेअर बाजार काम कसं करते? शेअर बाजार आहे तरी काय? शेअर कुठून येते? कसे विकले जातात? म्हणजे आणि ह्या हे विकल्या जातात तर मग याच्यात काही नियम आहेत का? म्हणजे कोणी याच्यावर नियंत्रण ठेवतं का? तर ह्या सगळ्या गोष्टी ते चर्चेतनं समोर आल्या. तर त्यांनी काही मला विचारलेल्या प्रश्नाचं मी सारांश तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात पहिला प्रश्न होता त्याचा, की शेअर बाजार म्हणजे काय? तर शेअर बाजार हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, जिथं कंपनी आपले स्वतःचे शेअर्स विकते आणि त्या मिळालेल्या पैशातनं आपला स्वतःचा ग्रोथ करते. आपल्या स्वतःच्या कंपनीला एक्सपांड करण्यासाठी स्वतः कंपनी मालक त्या कंपनीचा थोडाफार हिस्सा विकतो आणि त्या मिळालेल्या पैशातनं स्वतःचं आणखी म्हणजे काही मशिनरी लागत असतील, जागा विकत घ्यायची असेल, कुठं आणखी एक नवीन ब्रँच ओपन करायची असेल, तर त्यासाठी तो विकलेल्या शेअरचा पैसा गुंतवत असतो. आणि तो ते गुंतवत असतो. आणि आपण शेअर विकत घेतोय म्हणजे त्या कंपनीत आपण भागीदारी घेतोय. जसं आपण साध्या भाषेत सांगायचं तर एक 2-4 पार्टनर मिळून एखादा प्लॉट विकत घेतात. मग त्या प्लॉटमध्ये ज्यांनी जितके पैसे दिलेले असते तितकं त्याची हिस्सेदारी असते. समजा एखाद्यानं ₹100 चा प्लॉट आहे. एखाद्यानं ₹25 दिले, म्हणजे 4 लोक आहेत तो प्लॉट विकला गेलाय. म्हणजे 4 पार्टनर आहेत. त्या 4 पार्टनरनं ते प्लॉट विकत घेतलाय. तर त्या प्लॉटमध्ये 4 हिस्से आहेत. 4 भागीदार आहेत त्या प्लॉटमध्ये किंवा दुकान म्हणू आपण. ज्या दुकानात 4 दुकानात भागीदार आहेत. तर चौघांनी जर 25-25% दिले तर ते ₹25 दिले तर 25% चे पार्टनर. नाही पण एखाद्याने जास्त पैसे दिले. समजा एकानं ₹50 दिले, एकानं ₹12 दिले, 12.5 दिले, एकानं 12.5 दिले असे म्हणजे जितका हिस्सा घेतलाय त्या जितका पैसा दिलाय, ज्या शेअर जितके विकत घेतले तितकाच त्याला हिस्सा भेटणार. मग तसंच या कंपनीचं पण एखादी मोठी कंपनी समजा त्याचे थोडाफार हिस्सा विकतं म्हणजे आता काही नियम आहेत. 70% पेक्षा जास्त शेअर स्वतःकडे ठेवता येत नाहीत कंपनीला. म्हणजे 75% एकूण 70% शेअर आपल्याजवळ ठेवता येतं आणि बाकीचं विकता येतं. असं काहीतरी आहे. माझ्या लक्षात तेवढं नक्की नाहीये. पण थोडक्यात म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच, की आपण एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेतोय म्हणजे इनडायरेक्टली त्या म्हणजे डायरेक्टच म्हणावं लागेल. कारण आपण कंपनीचे शेअर विकत घेतोय म्हणजे त्याचे पार्टनर होतोय. आपण इक्विटी विकत घेतोय. त्या शेअर्सची हिस्सेदारी, त्या कंपनीची हिस्सेदारी विकत घेतोय. भले त्यात आपल्याकडे हिस्सेदारी कमी आहे. समजा आता शेअर विकतं म्हणजे काही 50-100 असे शेअर नसतात. लाखो शेअर असतात. मग त्या लाखो शेअरमधनं आपण जितके शेअर विकत घेतलेत, तितके आपण भागीदार असतो त्या कंपनीचे. आणि शेअर कुठं त्याचा दुसरा प्रश्न असा होता, की हा शेअर बाजार चालतो कुठं? तर मित्रांनो हा शेअर बाजार म्हणजे आठवडी बाजार. तो म्हणाला मला, की "हा शेअर बाजार काय आठवडी बाजारासारखा असतो काय?" तर मी त्याला म्हणालो, "नाही, हा शेअर बाजार आठवडी बाजारासारखा नसतो. याचे मुख्य 2 बाजारपेठ आहेत. जसे की एक NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि एक BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. या 2 स्टॉक एक्सचेंजवर भारतात मुख्यतः
नॅशनलाइज म्हणजे अख्ख्या भारतातून व्यवहार केलं जातं. आणि काही रिजनल पण आहेत, म्हणजे स्टेट वाईज पण आहेत, जसं बेंगलोर स्टॉक एक्सचेंज, कोलकाता स्टॉक एक्सचेंज. पण आता त्या स्टॉक एक्सचेंजला तितकी व्हॅल्यू राहिली नाही आणि हळूहळू ते बंद पण होत आहेत. मग स्टॉक एक्सचेंज म्हणजे आपण मुळात फक्त विचार करतोय की शेअर्स विषयी आणि इक्विटी शेअर बाजाराविषयी आपण बोलतोय, म्हणजे आपण कमोडिटी विषयी बोलत नाही. आपण अं, दुसरा प्रश्न त्याचा असा होता की हा बाजार कुठं असतो? आठवडी बाजारासारखा असतो काय? तर मी त्याला सांगितलं की हा बाजार आठवडी बाजारासारखा नसतो. हा एक ऑनलाईन चालतो. हा बाजार ऑनलाईन चालतो आणि भारतात दोन मुख्य बाजारपेठ आहेत. जसे आपण साध्या भाषेत समजायचं तर बाजारपेठच म्हणावं लागेल. एक आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरा आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. या दोन्ही एक्सचेंजवर शेअर विकल्या जातात आणि खरेदी केल्या जातात. आणि या शेअर मार्केट नाही, ते नंतर तुमचं. सन्स या या दोन्ही बाजारात म्हणजे NSE आणि BSE मध्ये NSE चा NSE मध्ये जे 50 टॉप कंपन्या आहेत, तर या हा बाजार चालतो कुठं? तर हा बाजार चालतो NSE आणि BSE वर. NSE आणि BSE एक NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज, BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आता स्टॉक एक्सचेंजवर जर बोलायचं तर मग भरपूर वेळ लागेल त्याला, तर आपण शॉर्ट मध्ये बघू. मी तुम्हाला BSEचा BSE मध्ये मग जवळपास 5,000 6,000च्या आसपास शेअर आहेत आणि NSE वर जवळपास 1700-1800 शेअर लिस्टेड आहेत. सगळ्यात NSE जुना आहे, म्हणजे मार्केटमध्ये भरपूर जुना आहे NSE. आणि BSE खूप जुना आहे, NSE नवीन आहे. हा बाजार कुठं चालतो आणि कसा चालतो? तर हा बाजार NSE आणि BSE वर चालतो. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं एक ग्रुप आहे, जसं निफ्टी 50. हा एक 50 कंपन्याचा ग्रुप आहे आणि सेन्सेक्स मध्ये BSE मध्ये सनसेक्सचा सनसेक्सचा एक BSEचं नेतृत्व. हा बाजार ऑनलाईन असतो आणि मुख्य दोन बाजारपेठ आहेत. जसे एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं नेतृत्व सनसेक्स 30 करतं. तर BSE NSEचं नेतृत्व निफ्टी 50 करते. तर सनसेक्स मध्ये मुख्य 30 स्टॉक्स आहेत आणि NSE मध्ये मुख्य 50 कंपन्या आहेत लिस्ट. आणि NSEचं जे थर्मामीटर आहे, समजा जसं कंपन्याचा जो पॅराग्राफ आहे, त्या 30 कंपन्या तुम्हाला सांगतील की NSE सनसेक्स कसं काम करते. म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर जो सनसेक्स आहे,
पहिल्यापासून बघू, आपण सुरुवातीपासून बघू. 1 मिनिट थांबा. ऍक्च्युली मी नवीन आहे ना, त्यामुळे सांगण्यात थोडस हे होतंय. येतंय लक्षात? तर आपण पहिले सेन्सेक्स म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बद्दल बोलू. हा बाजार चालतो कुठं, तर हा बाजार पूर्णपणे ऑनलाईन असतो आणि मुख्य दोन बाजारपेठ आहेत. एक NSE, दुसरा BSE. BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आता आपण BSE बद्दल बोलू. BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं नेतृत्व कोण करते, तर सेन्सेक्स 30 म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर जे टोटल जितके शेअर लिस्टेड आहेत, जितक्या कंपन्या लिस्टेड आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर, त्यापैकी जे महत्वाचे जे 30 कंपन्या आहेत, जे सतत ग्रो करत राहतात, म्हणजे त्याच्या पॅराग्राफ हमेशा पॉझिटिव्ह असतात. अशी 30 कंपन्या आहेत जे NSE वर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं नेतृत्व सनसेक्स करतं. सनसेक्स मध्ये ऍक्च्युली 30 शेअर असतात, जे हमेशा त्याचा पॅराग्राफ पॉझिटिव्ह असतो. प्रत्येक पॅराग्राफ मध्ये तो पॉझिटिव्ह असतो, म्हणून तो टॉप 30 मध्ये टिकून असतो तो शेअर कंपनी. आणि त्या कंपनीमध्ये थोडाफार जरी बदल झाला तर जो टॉप 31 वाला आहे तो याला डावलून तो वर येतोय. म्हणून हमेशा या सेन्सेक्स मध्ये हमेशा टॉप 30 ज्या कंपन्या असतात ते एकदम टॉप लेवलच्या असतात. भारतातील एकदम टॉप लेवलच्या कंपन्या म्हणजे जे टॉप 30 मध्ये सेन्सेक्स टॉप 30 मध्ये टॉप कंपन्या असतात. तसंच BSE मध्ये टॉप 50 कंपन्या, सॉरी, तसेच NSE मध्ये तसेच टॉप 50 कंपन्या NSEचं नेतृत्व करतात. NSEचं नेतृत्व करण्यासाठी भारतातील मुख्य मोठ्या कंपन्या ज्याचा सतत पॉझिटिव्ह पॅराग्राफ असतो आणि सतत ग्रोथ करत असतात त्या कंपन्या, म्हणून त्या टॉप 50 किंवा टॉप 30 मध्ये असतात. या कंपन्याचा पॅराग्राफ एक आपल्या थर्मामीटर सारखं काम करतं. थोडासाही त्याच्यात उतार चढाव झाला तर तो खालीवरी होत राहतं. म्हणजे तापमान वाढलं की घटला की जसं तापमान वाढलं आणि घटला की आपल्याला कळतं की तसंच थर्मामीटर मध्ये जसं आपल्याला कळतं की तापमान वाढलं की पॅराग्राफ वर जाणार आणि पारा वरी जाणार आणि तापमान घटला की पारा खाली येणार, तसंच सनसेक्स आणि निफ्टी 50 हे एक पॅराग्राफ आहे BSEचा आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं. तर यामध्ये काय होते, जसं मार्केट वरी गेलं म्हणजे टॉप कंपन्या जर चांगलं करत आहेत तर ते पॅराग्राफ वर जाईल आणि कंपनीमध्ये थोडाफार प्रॉब्लेम आला म्हणजे काही अडचणी आल्या तर पॅराग्राफ कंपनीमध्ये काही अडचणी आल्या तर पॅराग्राफ खाली येतो आणि कंपनी जर चांगला ग्रोथ करत असेल तर पॅराग्राफ वर जातं. तर हे काही चार्ट पॅटर्न असतात, जसं कॅन्डलस्टिक पॅटर्न, लाईन पॅटर्न, जपानी पॅटर्न, जपानी कॅन्डलस्टिक पॅटर्न पण आहे. अशा बरेच जे इंडिकेटर आहेत, चार्ट पॅटर्न आहेत, ते आपण पुढे बघूया. आपण फक्त आज बेसिक बघतोय की मार्केट कसं काम करते. मार्केटमध्ये म्हणजे BSE वर चाललंय का खाली येते, खाली आलं तर काय कारण आहे खाली येण्याचं, कोणता शेअर खाली जाते म्हणून BSE पूर्ण खाली येते. वेटेज असतं, प्रत्येक कंपनीचं वेटेज असतं. आता निफ्टी 50 मध्ये HDFC बँकचं सर्वात जास्त वेटेज आहे. त्याच्यानंतर रिलायन्स आहे, SBI लाईफ आहे, ह्या कंपन्याचं वेटेज आहे. त्या वेटेजनुसार ज्या कंपनीमध्ये जास्त जर दबाव असेल तर तसं तो ग्रोथ म्हणजे पॅराग्राफ काम करतं खाली किंवा वर. तर आपण हे पुढे बघूयात. आता आपण फक्त बेसिक बघतोय की नेमकं आहे तरी काय, मार्केट काम कसं करतं. आता येऊ मेन मुद्द्यावर की यातनं पैसा कसा कमवायचा. तर मी सांगतो तुम्हाला, शेअर बाजारात पैसे दोन प्रकारे कमावले जातात.
एक आहे ट्रेडिंग करून, दुसरा आहे इन्व्हेस्टमेंट करून. ट्रेडिंग म्हणजे काय? ट्रेडिंग हा खूप मोठा मुद्दा आहे. ट्रेडिंगला शिकण्यासाठी म्हणजे आपण जसं एखादी डिग्री घ्यायला आपल्याला 3 वर्ष लागते, तसं म्हणजे डिग्री घेण्यासाठी आपण 3 वर्ष देतोय, तर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार आहे. ट्रेडिंग इतकं सोपं नाही आहे आपण जितकं म्हणतोय ना ट्रेडिंग मधनं पैसा कमवायचा. तर ट्रेडिंग मधनं पैसा कमवणं सोपं नाही आहे. पैसा कमवते कोण? जो इन्व्हेस्टर आहे. आणि रिटेल व्यक्तीने कधीच ट्रेडिंग करू नये. ट्रेडिंग करावं त्याने ज्याच्याकडे 10 लाख, 20 लाख, 30 लाख रुपये आहे आणि तो सेलिंग करू शकतो. ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग ह्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे याच्यातच ऑप्शन मध्ये आता काही शेअरमध्ये, स्टॉक जर तुम्ही शॉर्ट करताय तर त्याच्यातनं फायदा आहे. शॉर्ट करणे, फ्युचर विकत घेणे, याच्यासाठी पैसा खूप जास्त लागतो. आणि तितका जर पैसा असेल तुमच्याकडं तर तुम्ही मार्केटमधनं ट्रेडर म्हणून तुम्ही टिकू शकाल मार्केटमध्ये. आणि तुम्ही 1000, 10,000, 5,000 रुपये घेऊन जर मार्केटमध्ये येताय आणि तुम्ही म्हणताय की मी ट्रेडर आहे आणि मी ट्रेडिंग करून, ऑप्शन बाईंग करून जर मी मोठा होईन असा तुमचा विचार असेल, म्हणजे मी ऑप्शन बाईंग करून ऑप्शन सेलिंग तर तुमच्याच्यानं होतच नाही. आयुष, गो बॅक. पाणी असतो ना मला. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की शेअर मार्केटमधनं पैसा कसा कमवतात. म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसा तर आहे, भरपूर पैसा आहे, मग ते कमवायचा कसा? तर शेअर मार्केटमधनं पैसे 2 प्रकारे कमवल्या जातात. एक ट्रेडिंग करून, दुसरं इन्व्हेस्टमेंट करून. ट्रेडिंग मध्ये काय? ट्रेडिंग मध्ये पटकन खरेदी विक्री करून लॉस किंवा प्रॉफिट होतं. आणि इन्व्हेस्टमेंट दीर्घकाळ म्हणजे लॉंग टर्म साठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल तर प्रॉफिटच होतं. लॉंग टर्म मध्ये काय ना, आतापर्यंत चांगल्या शेअर मध्ये जर तुम्ही गुंतवले, म्हणजे निफ्टी 50च्या शेअर्स मध्ये, तर त्या शेअर्सनं कधीच तुम्हाला लॉस दिलाच नाही आतापर्यंत. भारताचा इतिहास आहे. 1 वर्षासाठी करूच नका तुम्ही. आता म्हणजे तुम्ही करताय ना, तर 5-10 वर्ष, 15 वर्ष, 30 वर्ष असं करा. तुम्ही 1-2 वर्षासाठी ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू नका. तुम्ही जितका वेळ द्याल तितका जास्त तुमच्या पैशाचा ग्रोथ होईल. कुठं? इन्व्हेस्टमेंट मध्ये. ट्रेडिंग मध्ये पैसा कमवणं सोपं नाहीये मित्रांनो. ट्रेडिंग मध्ये येत असाल ना, तर बापाचा पैसा घेऊन येऊ नका, स्वतःचा पैसा घेऊन या. आणि पैसा पण असा असला पाहिजे ट्रेडिंगसाठी की तुमच्याकडे कमीत कमी 10, 12, 15 लाख रुपये असले पाहिजे. म्हणजे तुम्ही ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन बाईंग करण्याच्या ऐवजी ऑप्शन सेलिंग करता आलं पाहिजे. त्यावेळेस तुम्ही पैसा कमवू शकता, त्यातनं प्रॉफिट आहे. ऑप्शन बायरला प्रॉफिट नाहीये. ऑप्शन बायर कधीच, माझ्या मते तरी, कधी सक्सेस होणार नाही. ऑप्शन बायर, साधा सुद्धा ऑप्शन बायर कधीच सक्सेस नाही आहे. जो ऑप्शन बाईंग करून पैसा कमवतो ना, तो साधा ट्रेड नाही घेत आपल्यासारखा. समजा आपल्यासारखे रिटेल ट्रेडर सारखा तो ऑप्शन बायर ट्रेड कसा करतो? 0.10 पैसे, 5 पैशावर ट्रेड करतो. जसं स्कॅल्पर म्हणतात ना, त्याप्रमाणे तो क्वांटिटी इतके उचलतो की 5 पैसे जरी शेअर वाढला ना, तो खणखण विकून टाकतो. त्यातनं त्याला प्रॉफिट आहे. आपण घेऊ शकतो, आपण विकू शकतो का? 5,000 आपण ट्रेड करू शकतो का तेवढा मोठा? म्हणजे 5,000चा आपण जर समजा 2 क्वांटिटी घेतलेत निफ्टी 50चे, किंवा निफ्टी 50ची 2 क्वांटिटी घेतलेत, आणि आपलं ऑप्शन बाईंग करणं इतकं सोपं नाहीये. आपल्याला क्वांटिटीमध्ये आपल्याला काम करता येणार नाही. कारण आपण रिटेल ट्रेडर आहोत आणि आपल्याकडे इतका पैसा नाही की आपण सेलरवर मात करू. ऑप्शन बाईंग मध्ये
तितका पैसा नाहीये. तुम्हाला वाटते की आपण झिरो टू हिरो हो, पण ते सोपं नाहीये. झिरो हिरो ते हिरो झिरो काहीतरी आहे. आता बरेच लोक म्हणतायत की झिरो टू हिरो होणे, ह्या गोष्टीवर तितकं काही म्हणजे विश्वास करू नका. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये यायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट करा. तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये पैसा गुंतवा, त्याच्यात त्या कंपनीचे पार्टनर व्हा, तेव्हा तुम्ही पैसा कमवू शकता. तुम्ही जर म्हणत असाल की मी ट्रेडिंग करून पैसा कमवू शकतो, तर पॉसिबल नाहीये. ट्रेडिंग करा, पण कसं करा, तुम्ही ॲज अ बिझनेसमॅन म्हणून ट्रेडिंग करा. कोणत्याही बिझनेसमॅन आपला लॉस कधीच करून घेणार नाही. बघा, तुम्ही कोणताही एखादं उदाहरण घ्या. कपडा विकणारा पण व्यावसायिक, समजा बिझनेसमॅन आहे, ट्रेडर आहे, तो काय करतो, 50 रुपयाला आणलेला कपडा, 50 रुपये मीटरनं आणलेला कपडा 40 कधीच विकत नाही. तो 60-70 विकेल. का? तर त्याला प्रॉफिट कमवायचं असते. तो एक व्यावसायिक आहे. आणि ट्रेडिंग म्हणजे एक बिझनेस आहे. त्याला बिझनेस सारखं बघा. तुम्ही गॅमलिंग म्हणजे त्याला जुगार म्हणून बघू नका. जुगार म्हणून बघाल ना, तर तुम्ही कधीच सक्सेस होणार नाही. हे लक्षात घ्या. ठीक आहे. ठीक आहे, आपण आता पुढे बघूया. ट्रेडिंग म्हणजे दिवसभराचा धावपळीचा खेळ आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे झाड लावून त्याला वाढ. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधला मी थोडक्यात तुम्हाला फरक सांगतो. ट्रेडिंग मध्ये काय, तुम्ही आजच्या आज विकताय आणि आजच्या आज खरेदी करताय. म्हणजे सेल आणि बाय, बाय सेल, सेल बाय, म्हणजे आजच्याच वेळेत करताय तुम्ही. किंवा मग एक आठवड्याभरासाठी करताय, किंवा दिवसभरासाठी घेऊन ठेवताय. तुम्ही ट्रेडिंग मध्ये काय असतं की तुम्ही थोड्या कालावधीसाठी शेअर बाय करताय किंवा ऑप्शन बाय करताय आणि तो विकून टाकताय. म्हणजे आजच्या इंट्राडे मध्ये तुम्ही, म्हणजे आजच्या आज ते ट्रेड खतम करताय. आणि काही लोक काय करतात, सिप करतात, म्हणजे सॉरी, स्विंग ट्रेड करतात. स्विंग ट्रेडिंग मध्ये काय असतं, काही दिवसासाठी, काही महिन्यासाठी शेअर विकत घेतात आणि तो शेअर वाढला की मग विकून टाकतात. ते पण एक ट्रेडिंगच आहे. पण इन्व्हेस्टमेंट मध्ये काय असतं, इन्व्हेस्टमेंट कुठं करतो आपण, ज्या कंपनीत आपल्याला वाटतं की यात ग्रोथ आहे, ही कंपनी मोठी होणार आहे, आपल्याला 100% माहिती आहे, आपण त्याचा फंडामेंटली अभ्यास केलेला आहे, आपण बघतोय की त्याचे प्रमोटर चांगले आहेत, ती कंपनी चांगली आहे, त्याचा ब्रँड चांगला आहे, म्हणून आपण त्या कंपनीत इन्व्हेस्ट करतोय. आपण ऍज अ पार्टनर म्हणून त्या कंपनीत इन्व्हेस्ट करतोय. त्यावेळेस आपल्याला ती कंपनी, आता समजा आपण त्या कंपनीत इन्व्हेस्ट करतोय, तर आजच्या आज किंवा एका आठवड्यात, महिन्याभरात आपण ते शेअर विकून टाकणार आहे का, म्हणजे घेतलेले शेअर विकणार आहे का? नाही. तर ते शेअर आपण त्या कंपनीत इन्व्हेस्ट करतोय ऍज अ पार्टनर म्हणून. मग पार्टनरशिप आपण वर्षभरात, 2 वर्षात तोडणार आहे का? नाही. कारण तुम्हाला कंपनी झालेल्या प्रॉफिट मधनं काही डिव्हिडंडच्या स्वरूपात काही हिस्सेदारी देते. म्हणजे प्रॉफिट झालं तर तुम्हाला डिव्हिडंडच्या स्वरूपात देते. आणि त्या शेअरमध्ये जर सतत ग्रोथ होत असेल तर त्याची प्राइस पण वाढत जाते. म्हणून आपण ते कंटिन्यू ठेवतो. आपण ते शेअर आपण लॉंग टर्म साठी ठेवतो. कमीत कमी 10 वर्ष, 20 वर्ष ते शेअर आपण होल्ड करून ठेवतो. म्हणून आपल्याला त्याच्यात जास्त फायदा होतो. जसं ट्रेडर काय करतं, आजच्या आज घेतं, आजच्या आज विकून टाकतं. आता तर स्कॅल्पर आलेत. स्कॅल्पर काय करतंय, एक 10-20 मिनिटाचं, सेकंदासाठी, काही सेकंदासाठी ट्रेड घेत आहेत आता अल्गोरिदम आल्यापासून. तर म्हणजे काय, जसं सेल बाय केला की 10-5 पैसे जरी वाढला शेअर, तर सेल, म्हणजे त्यांना असं, म्हणजे सेल बाय असं तुरंत होऊन जातं ते. त्याला ट्रेडिंग. पण ट्रेडिंग मध्ये इतका जास्त रिस्क आहे की आपल्यासारखा रिटेल इन्व्हेस्टर, रिटेल ट्रेडर त्यात टिकू शकत नाही. मी अनुभवावरून सांगतोय की रिटेल ट्रेडर त्यात ट्रेडर म्हणून टिकू शकत नाही. रिटेल ट्रेडर्सला कमीत कमी त्याच्याकडं 25 ते 30 लाख, 10 लाखाच्या वरच कॅपिटल असेल तर तुम्ही ट्रेडिंग मध्ये या, अन्यथा येऊ नका. 10-5 हजार रुपये बापाचा पैसा घेऊन आले आणि गेले की परत गेले,
त्यात काही मजा नाहीये. येत असाल तर रिटेल ट्रेडर म्हणून नाही, चांगलं म्हणजे ट्रेडिंगच करायची असेल तर ऑप्शन बाईंग करू नका, ऑप्शन सेलिंग करा. सेलिंग मध्ये तुम्हाला चांगलं बेनिफिट भेटतं. सेलिंग मध्ये टाइम डिके आहे, टाइम डिकेतनं तुम्हाला पैसा भेटतो. हे वेगळा मुद्दा आहे, आपण याच्यावर नंतर वेगळ्या पद्धतीनं बोलू. आता आपण बेसिक बघतोय तर बेसिकच बघू. हा, आता आता सगळं माहित झालंय आपल्याला कसा कोणत्या ह्याच्यात कसं गुंतवायचं. म्हणजे शेअर विकत घेतला एखाद्या चांगल्या कंपनीचा, तर आपण त्याच्यात चांगलं म्हणजे अं, समजा आपल्याला आता माहित झालंय की एखाद्या कंपनीचं चांगल्या कंपनीचे शेअर विकत घेतले, तर आपण त्याच्यातनं पैसा आपला ग्रोथ होऊ शकतो, वाढू शकतो. पण आता हे शेअर घ्यायचे कसे विकत? आता हे बाजार NSE, BSE मला माहीत झाले. पण त्या बाजारामध्ये जाऊन मी स्वतः शेअर विकत घेऊ शकतो का? मग हे शेअर विकत घेण्यासाठी मला जावं कुठं लागेल? तर मित्रांनो, तुम्हाला त्या शेअर विकत घेण्यासाठी डीमॅट अकाउंट खूप महत्वाचं आहे. तर तुम्हाला वेगवेगळ्या बँका पण डीमॅट अकाउंट ओपन करून देते. तर मित्रांनो, तुम्हाला वेगवेगळ्या बँका पण डीमॅट अकाउंटची सुविधा देतात. जसं SBI, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक हे स्वतःचं डीमॅट अकाउंट स्वतःकडे करून देतात. म्हणजे 3 in 1 अकाउंट म्हणतो त्याला आपण. सेव्हिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि डीमॅट अकाउंट. ह्या गोष्टी बँक पण देते. आणि आता नवीन काही ब्रोकर आहेत, जसं ॲपस्टॉक, एंजल वन, फाय पैसा, झिरोदा यासारखे ब्रोकर तुम्हाला ही सुविधा देतात. मग आपल्याला ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी काय लागतं? तर तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक अकाउंट ह्या गोष्टी लागणार आहेत. आता डीमॅट अकाउंट म्हणजे पैसा, आता सगळं आपल्याला माहित झालंय. आता आपल्याला सगळं माहिती आहे. आपण शेअर मार्केट म्हणजे थोडंफार आपल्याला लक्षात आलंय. पण आता मला शेअर विकत घ्यायचेत. मग मी कसे विकत घेणार? आणि ते कुठून विकत घेणार? तर मला माहिती आहे, आता मी NSE, BSE हे एक बाजार आहे. पण मी त्या बाजारात जाऊन शेअर विकत घेऊ शकतो का? नाही. तर त्यासाठी मला एक डीमॅट अकाउंट लागतं. डीमॅट अकाउंट म्हणजे काय? तर डीमॅट अकाउंट डिमॅटेरियलाइज अकाउंट. पहिले काय व्हायचं की शेअर्स, आपण एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेतले, आणि आपल्याला कोणताही व्यवहार करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये ब्रोकर महत्वाचा असतो. तर ब्रोकर महत्वाचा असतो. शेअर मार्केटमध्ये आपल्याला शेअर विकत घेण्यासाठी ब्रोकर गरजेचा असतो. तर ब्रोकरमध्ये ॲपस्टॉक, झिरोदा, एंजल वन, शेअर खान, फाईव्ह पैसा यासारखे ब्रोकर आहेत. तसेच शेअर खान वगैरे हे फुल टाइम ब्रोकर, आणि हे पार्ट टाइम ब्रोकर, झिरोदा, बरेच पार्ट टाइम आणि फुल टाइम ब्रोकर आहेत. तर आपल्याला कोणत्याही एका, जे आपल्याला चांगलं ब्रोकर वाटतंय त्या ब्रोकरकडे जाऊन आपल्याला एक डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल. डीमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर आपल्याला डीमॅट मध्ये 2 अकाउंट असते, एक ट्रेडिंग अकाउंट आणि एक डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंट डिपॉझिटरी मध्ये निघतं, तर ते ब्रोकर आपल्याला काढून देतं डिपॉझिटरी मध्ये. आणि ट्रेडिंग अकाउंट ब्रोकर स्वतःकडे काढून देतो. म्हणजे ब्रोकरकडे आपलं ट्रेडिंग अकाउंट असते, आणि डीमॅट अकाउंट डिपॉझिटरी मध्ये असते, जिथं आपले शेअर डिपॉझिट राहते. म्हणजे आपले शेअर डिपॉझिट कुठं असते? तर ते शेअर आपले डिपॉझिट असते डिपॉझिटरीमध्ये, जसं CDSL आणि NSDL असे आहेत. मी तुम्हाला त्याबद्दल नंतर सांगतो.
डीमॅट अकाउंट काढण्यासाठी आपल्याला हे शेअर विकत घेऊन ठेवण्यासाठी डीमॅट अकाउंट खूप गरजेचं असतं. आणि ते कोण देतं आपल्याला? ब्रोकर. ब्रोकर कोण आहेत? तर झिरोदा, ॲपस्टॉक, एंजल वन यासारखे काही पार्ट टाइम ब्रोकर आहेत आणि फुल टाइम ब्रोकरसाठी शेर खान, झिरोदा पण एक फुल टाइम ब्रोकर आहे. असे बरेच काही ब्रोकर आहेत जे फुल टाइम ब्रोकिंग देतात. ते आपल्याला सेल बायचे फुल टाइम ब्रोकर आपल्याला सांगतात कोणता शेअर विकत घ्यायचा, कोणता नाही घ्यायचा. ते हा एक वेगळा विषय आहे. आपण त्या विषयावर नंतर बोलू. पण आपल्याला सगळं माहिती आहे. आपल्या लक्षात आलंय की शेअर मार्केट काय आहे. आपण शेअर मार्केटमध्ये गेलोय. आता BSE, NSE हे माहीत झाले. हे एक बाजारपेठ आहे. या बाजारपेठमधनं शेअर खरेदी विक्री केल्या जाते. मग हे शेअर विकत घेण्यासाठी कुठं जावं लागते? तर ब्रोकरकडे जावं लागते. ब्रोकर कोण? तर मग आपल्याला जे पसंत आहे तो ब्रोकर, जसं ज्याचे ब्रोकरेज कमी आहे, जो ट्रेडिंगला म्हणजे ज्याच्याकडे ब्रोकरेज कमी आहे तो आपला ब्रोकर असणार. म्हणजे आपण, आणि ज्याच्याकडं असं नाही की आपण कोणताही ब्रोकर उचलून आपला ब्रोकर म्हणून त्याला सिलेक्ट केलं. ब्रोकर पण निवडण्याची एक कला आहे. जिथं आपल्याला काम करता येते, व्यवस्थित आपल्याला समजते त्या ब्रोकरकडे, त्याचा ऍप जे आहे ते आपल्याला समजते, त्या ब्रोकरकडेच आपण अकाउंट खोलायचं. काही ऍप मध्ये आपण डेमो आपण गेस्ट विजिट होते तर बघायचं, आपल्याला समजते का ते ऍप, आपण बाय सेल करू शकतो का याच्यातनं. ह्या गोष्टी पहिले सुरुवातीला बघा, त्याच्यानंतर अकाउंट ओपन करा. अकाउंट तुम्ही सगळ्याच ब्रोकरकडे ओपन करू शकता. फ्री आहे आजकाल, तर सगळेच ब्रोकर फ्री देत आहेत, पार्ट टाइम ब्रोकर. तर डीमॅट अकाउंट खूप महत्वाचं आहे शेअर खरेदी आणि विक्रीसाठी. आलं लक्षात? आता तुम्ही शेअर विकत घेतले, तुमच्याकडे डीमॅट अकाउंट आहे, शेअर खरेदी विक्री पण करताय, आणि आता खूप खुश झालात तुम्ही. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंय आता की शेअर मार्केट म्हणजे काय, म्हणजे शेअर कुठं विकतेत, कुठून घेतेत, ह्या गोष्टी लक्षात आल्यात. मग तुम्हाला शेअर खरेदी करण्यासाठी तुम्हाला कुठं जावं लागेल? तर आपल्याला एका ब्रोकरकडे जावं लागेल. ज्या ब्रोकर मार्फत आपण एक डीमॅट अकाउंट ओपन करणार. डीमॅट अकाउंट म्हणजे काय? डीमॅट अकाउंट एक आपल्या बँकेतल्या सेव्हिंग अकाउंट सारखं असतं. सेव्हिंग अकाउंट मध्ये जसं आपण पैसे जमा करतो, तसेच आपले शेअर्स कुठं जमा होते? ते जमा होते डीमॅट अकाउंट मध्ये. आणि हे डीमॅट अकाउंट ओपन कुठं होते? तर हे ब्रोकरकडे ओपन होते. म्हणजे ब्रोकर आपल्याला ओपन करून देतं. कुठं ओपन करते? तर डिमॅट्री मध्ये ओपन करतं. ते डिपॉझिटरी मध्ये. डिपॉझिटरी कुठं आहे? ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतं. आणि त्यात आपले शेअर सगळे एक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सेव्ह केले जातात. आणि हे डीमॅट अकाउंट काढणं एकदम सोपं आहे. तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि सेव्हिंग अकाउंट असलं पाहिजे. आणि मोबाईल, समजा तुमचा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी लागतात. कॅन्सल चेक एक लागतं, म्हणजे तुमच्या अकाउंटचे डिटेल हे करण्यासाठी कॅन्सल चेक. आणि सेल्फी, म्हणजे ऍपद्वारे तर खूप इझी झालंय आता डीमॅट अकाउंट ओपन करणं. 5 मिनिटात तुमचा डीमॅट अकाउंट आणि दिवसभरात तुमचं ट्रेडिंग चालू होऊन चाललंय. इतकं सोपं झालंय. पूर्वी तर खूप अवघड होतं. आता सगळं इझी गोईंग झालंय. तर मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलंय डीमॅट अकाउंट, NSE, BSE शेअर कसे घ्यायचे, हे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. मग आता असं होऊ नये की तुम्हाला आता खूप खुश झाले तुम्ही की आता उद्यापासून आपण करोडपती. तर मित्रांनो, शेअर मार्केट इतकं सोपं नाहीये. एखादी नोकरी मिळवण्यासाठी आपल्याला जवळपास MPSC, UPSC चीच मुलं बघा ना, जे स्पर्धा परीक्षेची मुलं तयारी करतात, किती वर्ष अभ्यास करतात.
आपण स्पर्धा परीक्षेची तयारी नोकरी मिळवण्यासाठी करतोय, हो ना? पण स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला इतकी तयारी करावी लागते, तर शेअर मार्केटमध्ये आलो आणि पैसा कमव म्हणजे असे एक ट्रेड घेतला की पैसा आला आणि एक म्हणजे इतकं सोपं आहे का ट्रेडिंग? नाही मित्रा, इतकं सोपं नाहीये ट्रेडिंग करणं. ट्रेडिंग तुम्ही मला एक सांगा, एखाद्या स्पर्धा परीक्षेत तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं असेल तर तुम्हाला जवळपास 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करावा लागतंय. तर तुम्ही इथून पैशाशी खेळताय. शेअर मार्केट एक पैशाचा व्यवहार आहे. तुम्ही पैशानं पैसा कमावताय शेअर मार्केटमध्ये. इतकं सोपं असेल का मग? तुमची ज्याच्याशी स्पर्धा आहे तो इतका म्हणजे असंच माझ्यासारखा इतका गावंढळ असेल का की तुम्ही बायचा ट्रेड घेतलाय आणि सेलर म्हणजे इतका मूर्ख आहे का तुम्ही बायचा सेल करताय, ट्रेड घेताय आणि दिवसभर थांबून राहताय. तर असं शक्य आहे का? नाही. पैसा कमवण्यासाठी मित्रा खूप मेहनत लागते, खूप अभ्यास लागतो, टेक्निकल नॉलेज पाहिजे, फंडामेंटल नॉलेज पाहिजे. ह्या गोष्टी कुठून भेटणार? तर रोजच्या अभ्यासातून, रोजच्या प्रॅक्टिस मधनं. तुम्ही आता बरेच मुलं जे यंग मुलं आहेत ना, जे यंग रक्त आहे, 10वी-12वी झाली की काही नाही आता ट्रेडिंग करू, ट्रेडिंग मधनं पैसा कमवू. ट्रेडिंगचा हा सॉरी शेअर मार्केटमध्ये जे तरुण पिढी जी यायला लागली, छान गोष्ट आहे, यायलाच पाहिजे तरुण पिढीने. पण तरुण पिढीनं थोडस विचारपूर्वक यायला पाहिजे. बापाचा पैसा न आणता स्वतःचा पैसा यात गुंतवायला पाहिजे. बापाच्या पैशानं ट्रेडिंग करून होत नाही. ट्रेडिंग कुठं होते? स्वतःच्या पैशानं ट्रेडिंग करा, बघा मग कसं घाम येतं. समजा जसं आपल्याला 100 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये लॉस दिसतं ना, तर बघा कसा घाम फुटतं. बापाचा पैसा असल्यावर काय मेहनत नाही ना त्या गोष्टीला. मेहनत पाहिजे. मेहनतीचा पैसा तुम्ही ट्रेडिंग मध्ये लावा, बाईंग ऑप्शन मध्ये होतच नाही. स्वतःचा पैसा माणूस त्या स्वतःच्या मेहनतीच्या पैशाचा 1चा 2 रुपया कसा होते हे बघतं. बापाचा पैसा काय मेहनत नाही ना, बापाकडनं पॉकेट मनी म्हणून आणलेले पैसे आहेत. ते पैसा वाया घालू नका मित्रांनो. ट्रेडिंग मध्ये या. मी म्हणत नाही तुम्ही ट्रेडिंग करू नका, ट्रेडिंग करा, पण कसं? अभ्यास करा पहिले. अरे स्पर्धा परीक्षात उत्तीर्ण होण्यासाठी एखादी स्पर्धा परीक्षा का देतो आपण? का करतोय? बस स्पर्धा परीक्षा देण्यामागचा उद्देश काय? पैसाच ना. आपल्याला एक नोकरी भेटणार. मग इथं तुम्ही ट्रेडिंग करताय हे पण पैसाच आहे ना. तुम्ही इथं तर पैशाशी खेळताय. मग इतकं सोपं आहे का पैसा ट्रेडिंग करून मिळवणं? नाही. इथं सोपं नाहीये. ट्रेडिंगला खूप अभ्यास लागतो. तुम्हाला टेक्निकल अनालिसिस आलं पाहिजे, फंडामेंटल अनालिसिस यायला पाहिजे. तुम्ही जर इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही एखाद्या कंपनीत इन्व्हेस्ट करायचा विचार करतायत आणि इन्व्हेस्टमेंट असं आपल्याला एक 10 रुपयाची म्हणजे एका शेअरची किंमत 5 रुपये 10 रुपये आहे म्हणून आपण तो शेअर घेणार का? एखादी रिलायन्स सारखी कंपनी आहे, आता त्याची 1800 रुपये किंमत आहे जवळपास. मग रिलायन्सची शेअर घेणार का ज्याची किंमत कमी आहे म्हणून घेणार? नवीन ट्रेडर, नवीन इन्व्हेस्टर काय करतोय की ज्याची किंमत कमी आहे आणि तो पटकन ग्रोथ करेल, त्या शेअर मध्ये पटकन वाढेल म्हणून आपण त्या छोट्या शेअर मध्ये इन्व्हेस्ट करतोय. तर छोट्या शेअर मध्ये करू नका. तुम्ही मोठ्या कंपनीत इन्व्हेस्ट करा. ते तुम्हाला 100% 10-15% रिटर्न देतं. छोटे शेअर तुम्हाला रिटर्न देत नाहीत. आणि पंप अँड डम्प जर झालं म्हणजे काय होते, छोट्या छोट्या शेअर मध्ये ऑपरेटर ज्याच्याकडे खूप जास्त पैसा असतो ना, तो काय करतो, थोडंफार त्या शेअरला वर नेतो आणि आपल्यासारख्या रिटेलरला त्या शेअर मध्ये गुंतवतं आणि स्वतःचा पैसा काढून घेतो शेअरचे रेट वाढल्यानंतर. तर ह्या सगळ्या रिस्क आहेत. आज आपला पैसा समजा तुम्ही इन्व्हेस्ट करताय ना, सुरुवातीला तुम्ही 1-2 वर्ष ट्रेडिंग करूच नका. शेअर मार्केटमध्ये नवीन आहात ना, तर सुरुवातीला ट्रेडिंग करू नका. तुम्ही इन्व्हेस्टर व्हा. इन्व्हेस्टरच लॉंग टर्म साठी तो रिटर्न मिळवणार. ट्रेडर आज 1000-10,000 रुपये घेऊन येतो,
महिनाभरात पैसा संपून जातं. म्हणते हे शेअर मार्केट एक जुगार आहे, यापासून दूर राहिलेलं बरं म्हणून निघून जातं. इन्व्हेस्टर असं नाही, जो इन्व्हेस्ट करतं ना, भले 10,000च घेऊन या, पण त्या 10,000चे लाख रुपये कसे होतील ते तुम्हाला लक्षात पण येणार नाही. कारण तुम्ही आज ते 10,000 रुपये इन्व्हेस्ट करताय, त्या 10,000चे समजा त्या शेअर तुम्ही 100 रुपये रेट आहे त्या शेअरचे, ते शेअर तुम्ही विकत घेतलाय, त्याने जर 5 म्हणजे 1% 2% असा ग्रोथ दिला, डेली 1-2% ग्रोथ देते, 2-3% खाली येते, 1-2%, म्हणजे कोणताही शेअर सतत चढत नाही. थोडं खाली येणार, परत वरी जाणार, खाली येणार, परत वरी जाणार, त्याचं सायकल वर जाणार, खाली येणार. म्हणजे लॉंग टर्म साठी तो शेअर वर जाणार चांगला जर असेल. निफ्टी 50चं उदाहरण घ्या. निफ्टी 50 तुम्हाला त्याचा ग्राफ सतत असं ते वर 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 जातं का? नाही. वर जातं, परत खाली येतं. 25,000 झालं, 24,000 होते, परत 26,000 होते, परत 25,000 होते, असं म्हणजे कमी जास्त होत राहते. आणि म्हणजे वार्षिक जर बघितलं त्याचा ग्रोथ, तर तो हमेशा पॉझिटिव्हच असतं. 12 ते 15% हमेशा रिटर्न देतच निफ्टी 50 मध्ये. तर आपण पैसा नवीन इन्व्हेस्टर गुंतवायचा कुठं, तर निफ्टी 50च्या मध्ये गुंतवा. आलं लक्षात? म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात येते की शेअर मार्केटमध्ये आलो, शेअर विकत घेतले, पण पण इतकं सोपं नाहीये की शेअर मार्केटमधनं करोडपती होणं. कारण इथं ट्रेडर म्हणून तुम्ही येऊ नका. सुरुवातीला इन्व्हेस्टर बनून या. 2-4 वर्ष मार्केटला द्या तुम्हाला ट्रेडर व्हायचं असेल तर. ट्रेडिंग पण एक बिझनेस आहे, याच्यातनं भरपूर पैसा आहे, भरपूर पैसा कमावता येतं, लाखो करोडो रुपये आहे यात. पण काय, तुम्हाला जो ऑप्शन बाय, ऑप्शन सेलर जो तुम्हाला युट्यूबवर सांगतात ना, तुम्हाला जो म्हणतो ना की 100% रिटर्न भेटतं, 100% मी तुम्हाला हे कोर्स घ्या, तुम्हाला प्रॉफिट बनवून देण्याचं मी प्रॉफिट करून देईल, तुम्ही माझा हे कोर्स घ्या, मी तुम्हाला ऑप्शन बाईंग शिकवेल, बँक बँक निफ्टी बाईंग, ऑप्शन बाईंग शिकवेल, असं बरेच लोक आहेत जे कोर्स विकतात. त्यांच्यापासून थोडं दूर राहा. कारण कोणताही जो कोर्स विकणारा व्यक्ती आहे, मला सांगा, त्याला जर इतकं प्रॉफिट, इतकं नॉलेज असतं तर त्याने कोर्स विकले असते का? ट्रेडिंग मधनच पैसा कमावला असता ना त्याने. मग हे कोर्स विकण्याची गरज का पडते यांना? कारण हे ट्रेडिंग मध्ये झिरो आहेत, स्वतःचा पैसा हे इन्व्हेस्ट करू शकत नाहीत, आणि इन्व्हेस्ट केलेल्या पैशातून त्यांना ग्रोथ मिळत नाही, म्हणून तुमच्याकडनं 5-10 हजारात कोर्स विकायचा, त्या पैशातनं मोठा व्हायचं. येतंय लक्षात? तर स्वतःचा अभ्यास स्वतः करा. कोणत्याही व्यवसाय म्हणजे कोणत्याही शेअरमध्ये इन्व्हेस्ट करण्यापूर्वी, कोणत्याही कंपनीत इन्व्हेस्ट करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास स्वतः करा. कंपनी कसा ग्रोथ आहे, कंपनीमध्ये म्हणजे त्याचे जे पॅरामीटर आहेत ते पॉझिटिव्ह आहेत का, त्याच्यावर कर्ज आहे का नाही, ह्या गोष्टी स्वतः पहिले अभ्यास करा. त्याच्यानंतर कंपनी पैसे गुंतवा. कोणी म्हणतंय की हे शेअर घे, हे उद्या वाढत जाणार आहे, तर त्याच्यावर विश्वास करू नका. स्वतःचा अभ्यास करा, स्वतःचं नॉलेज वापरा. म्हणजे तुम्ही बघा त्या कंपनीत खरंच ग्रोथ आहे का, त्या कंपनीचे प्रोडक्ट कसे आहेत, ते सामान्य लोकांना परवडणारे आहेत का, आणि त्या कंपनीचा खरंच ग्रोथ आहे का, हे पहिले चेक करा. नंतर मार्केटमध्ये या, म्हणजे त्या शेअरमध्ये, त्या कंपनीमध्ये गुंतवा. आलं लक्षात? आपण आता पुढे जाऊया. शेअर मार्केटमध्ये मित्रांनो, संयम पाहिजे, अभ्यास पाहिजे आणि शिस्त पाहिजे. ह्या गोष्टी जर तुमच्यात नसतील
शेअर मार्केटमध्ये मित्रांनो संयम, शिस्त आणि अभ्यास ह्या गोष्टी जर तुमच्याकडे नसतील ना तर तुम्ही येऊच नका शेअर मार्केटमध्ये. तुम्ही म्युच्युअल फंड करा. म्युच्युअल फंड पण असं करा की म्हणजे स्वतः ऍपद्वारे नका करू. SIP करतात ना लोक स्वतःच्या ऍपवर, म्हणजे बरेच कंपन्या ऍपद्वारे म्हणजे आपले जे ब्रोकरिंग ऍप आहेत त्या ऍपद्वारे करू शकतात. पण SIP करते वेळेस ना स्वतःच्या अकाउंटवर म्हणजे स्वतः करू नका. SIP करण्यासाठी ना एक फुल टाइम ब्रोकर निवडा. त्या ब्रोकरकडे SIP करा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पॅनिक व्हाल ना, तुम्हाला असं वाटेल की आता नाही हे मार्केट खाली यायला लागले, तर तुम्ही SIP थांबवाल. कधी मार्केट खाली येते वेळेस, त्यावेळेस मग तुम्हाला जिथं तुम्ही SIP करताय ना तो ब्रोकरचा माणूस सांगेल तुम्हाला, सब ब्रोकर, की नाही हीच खरी ऑपॉर्च्युनिटी आहे. आता मार्केट खाली आलंय, आज तुम्ही हे जे SIP करताय ना, आता तुम्हाला कमी किमतीत, आज तुम्हाला मार्केट खाली आले तर कमी किमतीत शेअर भेटतील. तर जसं मार्केट वर जाईल अवरेजिंग होईल, म्हणजे अवरेज होत राहील. तर SIP मध्ये, म्युच्युअल फंड मध्ये SIP करत चला. आलं लक्षात? आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तुम्ही ना शेअर मार्केटमध्ये नवीन असाल पण तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवायचंय, तुम्हाला त्याचा अभ्यास होत नाही, तुम्हाला त्याचा अभ्यास करणं शक्य नाहीये, शेअर मार्केटच्या त्या झंझटमध्ये तुम्हाला ते खूप डोक्याच्या वर चाललंय, मग तुम्ही सोपं करू शकता, SIP करा. SIP कुठं? म्युच्युअल फंड मध्ये. शेअर मध्ये पण करता येतं, म्हणजे एखाद्या रिलायन्स सारख्या शेअर मध्ये, SBI, म्हणजे चांगले ज्या ज्या कंपनीत तुम्हाला ग्रोथ दिसते त्या कंपनीत तुम्ही SIP करू शकता. मंथली त्या कंपनीचे शेअर तुम्ही विकत घेऊ शकता. किंवा मग म्युच्युअल फंड मध्ये, म्युच्युअल फंड मध्ये एक मॅनेजर असतं, फंड मॅनेजर. तुमचा जो फंड येतं कंपनीकडे, म्हणजे SIP मध्ये काय असतं, आपण एकटेच SIP करणार आहोत का म्युच्युअल फंड मध्ये? नाही, तर अनेक लोक SIP करतात. त्या एका फंड मॅनेजर कडे लाखो करोड, म्हणजे 10,000 20,000 करोड पैसा येतो. मग तो फंड मॅनेजर काय करतो, तो एका ठिकाणी पैसा गुंतवत नाही, फक्त शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवत नाही, तो आपला पैसा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो. काही पैशाचं ते FD करतं, काही पैशाचे शेअर विकत घेतं, काही पैशाचे ते बॉन्ड्स विकत घेतं, काही डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये लावतं, काही तो आपल्या म्हणजे पैसा डिवाइड करतो. तो एका ठिकाणी पैसा ठेवत नाही. शेअर मार्केटमध्ये आपण शेअर इक्विटीमध्ये जर ठेवले तर आपल्याला रिस्क आहे. पण ते इक्विटीमध्ये न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी पैसा घुमवतो. त्याच्यामुळं म्युच्युअल फंड आपल्याला हमेशा 12, 13, 15% पर्यंत रिटर्न देतं दरवर्षी, वार्षिक. मग कमी रिटर्न भेटतं, पण FD पेक्षा जास्त रिटर्न भेटतं. FD म्हणजे जिथं आपण पैसा गुंतवतोय ना त्यापेक्षा हमेशा म्युच्युअल फंड आपल्याला रिटर्न जास्तच देतं. मी असं नाही म्हणत की आजच जा म्युच्युअल फंड विकत घ्या, पण तुम्ही विचार करा, म्युच्युअल फंड बघा, एखाद्या याला बोला, म्युच्युअल फंड वाल्यांना, तिथं जा आणि त्यांना समजून घ्या की म्युच्युअल फंड नेमकं काय आहे, कसं गुंतवता येतं, कसं SIP करता येतं, ह्या गोष्टीचा अभ्यास करा. त्यानंतर त्यात इन्व्हेस्ट करा. आलं लक्षात? आणि आपण जे इक्विटी मार्केटमध्ये ज्यावेळेस इन्व्हेस्ट करतो ना त्यावेळेस त्या कंपनी शेअर होल्डर्सना, म्हणजे आता समजा इक्विटी मार्केटमध्ये जिथं एखाद्या कंपनीचे आपण शेअर विकत घेतोय, तुम्हाला टपारिया कंपनी माहितीये का? टूल्स बनवते, पकड, स्क्रूड्रायव्हर, पाणी वगैरे, टपारिया. किती लोकांना माहिती, कमेंट मध्ये करून नक्की सांगा मला. त्या कंपनीची प्राइस आहे, आता मी आता बघितलं तेव्हा 26-27 रुपये काहीतरी किंमत होती. एका शेअर्स मागे डिव्हिडंड किती देते? 75 रुपये एका शेअर म्हणजे डिव्हिडंड. शेअरची किंमत किती आहे? 26 रुपये. त्या शेअर्सवर डिव्हिडंड किती आहे?
₹75 म्हणजे किती टक्के जास्त दिले शेअरच्या किमतीपेक्षा. तर अशा कंपन्या भेटणं मुश्किल आहे. ते आता टपाऱ्याचा जास्त शेअर ट्रेड होत नाही आणि सगळे त्यांच्या फॅमिलीमध्येच आहेत वाटतं ते शेअर टपाऱ्याचे. मी बाय किंवा सेल रिकमेंड करत नाही तुम्ही टपाऱ्या जाऊन घ्या असं म्हणत नाहीये मी. मी तुम्हाला एक उदाहरण देतोय की डिव्हिडंड मध्ये किती फायदा आहे. तुम्ही डिव्हिडंड शेअर मार्केटमध्ये पॅसिव्ह इन्कम आहे तो. तुमच्याकडे जर 10-15 हजार शेअर असतील वेगवेगळ्या कंपनीचे आणि ते सगळ्या कंपन्या जर एक 5-10 हजार रुपये म्हणजे पर शेअर मागे 5-10 रुपये तुम्हाला डिव्हिडंड देत असेल तर तुमचा घर खर्च असा डिव्हिडंडच निघून जाणार. आलं लक्षात. तर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला एफडी मध्ये फिक्स डिपॉझिट मध्ये काय होते की तुम्हाला 60% रिटर्न भेटतं मॅक्झिमम. पण शेअर मार्केटमध्ये तुम्हाला कंपनी चांगली असेल चांगला ग्रोथ असेल तर 25%, 20%, मॅक्झिमम 12% पेक्षा जास्तच आहे. निफ्टी 50च ग्रोथ रेट आहे 12%. 12 ते 15%च्या खाली आतापर्यंत निफ्टीने कधी रिटर्न दिलाच नाही. कोरोना काळात सुद्धा मार्केट जितक्या फास्ट खाली आलं तितकंच फास्ट वरी गेलं मार्केट. म्हणजे 8,000वर आलेला मार्केट 12,000वर 26,000पर्यंत गेलाय 5 वर्षात. तर शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणे त्यात इक्विटीमध्ये गुंतवल्यानंतर जे डिव्हिडंड भेटतं त्या डिव्हिडंडचा फायदा आणि त्या कंपनीच्या ग्रोथनुसार त्या वाढलेल्या प्राइसचा फायदा. तर आणि त्या ग्रोथवर कंपाऊंडिंग होत राहतं. तुम्ही जर 10 वर्ष 15 वर्ष 30 वर्षासाठी जर पैसे गुंतवले ना लाख रुपये आजचे लाख रुपये तुम्हाला 30 वर्षानंतर जवळपास करोडोमध्ये होऊन जातील ते. म्हणून इक्विटी मार्केटमध्ये या असं मी म्हणत नाही. तुमच्या अभ्यासाने या अभ्यास करा. पण नेमकं तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय आहे की शेअर मार्केटमध्ये तुम्ही भले 100% तुमची बचत टाकू नका पण 10% तरी इकडे टाका. त्यात तुमची बचत होईल. त्यातनं तुमचा रिटायरमेंट फंड निर्माण होईल. असं समजा की एक रिटायरमेंट फंड बनवतोय आणि तो फंड मी कुठं टाकतोय शेअर मार्केटमध्ये. पण तुम्ही जर आता रिटायर 2-4 वर्षात होत असाल तर शेअर मार्केटमध्ये येऊ नका. तो फिक्स डिपॉझिटच करा. तुम्ही जर आता 20, 25, 30 वर्षाचे आहात आणि तुम्हाला वाटतं की एक भविष्यात आपल्याला रिटायरमेंट फंड पाहिजे तर तुम्ही शेअर मार्केटमधनं रिटायरमेंट फंड साठी पैसा काढा. पण तुम्ही जर आता 40-45 वर्षाचे आहात म्हणजे 50 वर्षाचे आहात त्यापेक्षा जास्त आहात तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये तुमचा रिटायरमेंट फंड टाकू नका. रिटायरमेंट फंड कसं असते शेअर मार्केट रिस्की आहे. रिस्की गोष्टी कधी करायच्या जवानीत करायच्या असतात. जवानी कधी असते 25-20च्या पुढे कधीही करा ना. पण असं तुम्हाला वाटतंय की आता नाही इथून पुढे मी जास्त रिस्क घेऊ शकत नाही त्यावेळेस आपला रिटायरमेंट फंड वेगळा ठेवा. आलं लक्षात. ठीक आहे. आता शेवटी मित्रांनो शेअर मार्केट श्रीमंतीसाठी नाही. शेअर मार्केट कोणासाठी आहे. तुम्ही शेअर मार्केटमध्ये आले आणि एकदम श्रीमंत होऊन गेले असं होतच नाही. शेअर मार्केट कोणासाठी जे अभ्यास आहे अभ्यासू आहे अभ्यास करता येतं त्याला. म्हणजे शेअर कोणती कंपनी कुठं जाणार आहे त्या कंपनीचा ग्रोथ काय आहे ह्या थोड्याफार म्हणजे कमीत कमी बेसिक नॉलेज तरी पाहिजे. तेव्हा म्हणजे आणि बेसिक नॉलेज सोबत तुम्ही ते नॉलेज जर सतत वाढवत असाल तर शेअर मार्केटमध्ये या. आणि शेअर मार्केटमध्ये तुम्ही ठीक आहे ना ट्रेडर्स म्हणून असं येऊ नका. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टर म्हणून या. इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला जास्त अभ्यासाची गरज नाही. तुम्हाला फक्त फंडामेंटली बघायची कंपनी कशी आहे. कंपनी जर चांगली असेल तर त्याच्यात चांगला ग्रोथ असेल तर इन्व्हेस्ट करा बिनधास्त करा. पण
कंपनीमध्ये आणि ट्रेडिंग मध्ये काय ना, ट्रेडिंग इतकं सोपं नाहीये. तर ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला अभ्यास, संयम आणि शिस्त ह्या गोष्टी लागणार. सुरुवातीला थोडे थोडे पैसे गुंतवा. इन्व्हेस्ट करण्यासाठी सुरुवातीला थोडे थोडेच पैसे गुंतवा. मग ते पैसा बघा कसा थोड्यातनं कसं वाढत जातं. इन्व्हेस्टमेंट मध्ये पैसा वाढणार, हमखास वाढणार. मी ट्रेडरला सपोर्ट नाही करत, मी ट्रेडिंगला सपोर्ट करतच नाही. मी इन्व्हेस्टमेंटला सपोर्ट करतो, मी इन्व्हेस्टरना सपोर्ट करतो. असं नाही की मी ट्रेडिंग करत नाही, मी ट्रेडिंग करतो. मी ऑप्शन बाईंग करतो, ऑप्शन सेलिंगही करतो. लॉस होते, लॉस बुक करतो. स्टॉप लॉस लावणं खूप महत्वाचं आहे. ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग मध्ये ना, मी तर म्हणतो की हमेशा ऑप्शन सेलरच जिंकणार. कारण मला एक छोटस उदाहरण द्यायचं म्हणलं तुम्हाला, मी या विषयावर खूप बोलू शकतो. खरं तर ना, हा विषयच असा वेगळा आहे ना, की आपल्यासाठी रिटेल ट्रेडरसाठी मला तरी वाटतं की हे ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग नाहीच. हे श्रीमंत लोकांसाठी, ज्याच्याकडे खूप पैसा आहे, अमाफाट पैसा आहे ना, त्याच्यासाठी. आपल्यासाठी आपण पहिले शिकून घेऊ. आपण ट्रेडिंग करणं शिकणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही काय करतायत आता मुलं, की थोडस नॉलेज जरी आलं ना, म्हणजे बाय सेल करता आलं ना, तर ते ट्रेडर्स बनतायत. आणि तुम्हाला माहितच नाही मार्केट खाली जाणार आहे का वर जाणार आहे. आणि तुम्हाला हे माहित नाही की थीटा काय आहे, डेल्टा काय आहे, गामा काय आहे, आरो काय आहे. ह्या गोष्टी माहित पाहिजेत. कुठं? ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग मध्ये ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तिथं. मग ह्या गोष्टी आपल्याला माहित नाहीत, मग तुम्ही ट्रेडर कसे होणार? तुम्ही पहिले सुरुवात करा, इन्व्हेस्टर बना. इन्व्हेस्टमेंट कराल तर तुम्ही भविष्यात मोठे होत जाल. आलं लक्षात? सुरुवात ट्रेडिंग पासून करू नका, सुरुवात इन्व्हेस्टमेंट पासून करा. इन्व्हेस्टर व्हा. त्याच ज्या शेअर मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय ना, त्या शेअरचा अभ्यास करा. ती कंपनी कशी आहे, त्या कंपनीचा ग्रोथ कसा आहे, ती कंपनी खरंच मोठी होणार आहे का, त्या कंपनीचे फंडामेंटल कसे आहेत, त्या कंपनीचा सगळा अभ्यास करा. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की म्हणजे शेअर मार्केटचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. अभ्यास करूनच तुम्हाला मार्केटमध्ये येणे. बिना अभ्यास न करता यायचा असेल तर इकडं डायरेक्ट मार्केटमध्ये न येता म्युच्युअल फंडकडे जा. म्युच्युअल फंड पण तुम्हाला दाखवते, डेली तुमचा ग्रोथ दिसतो. त्याचे पण ऍप आहेत, त्याच्यातनं पण दिसतं तुम्ही प्रॉफिट मध्ये आहात, लॉस मध्ये आहात, दिसतं. मग तुम्ही अभ्यास जर करायचा नसेल ना, तर शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्ट म्हणजे एंट्री करू नका. पहिले अभ्यास करून या. अभ्यास पण असा करा की 1-2 दिवस, 1-2 महिने अभ्यास करून तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्ट करताय किंवा ट्रेडिंग करताय तर पॉसिबल नाहीये. अभ्यास करणं खूप डीपली करावं लागतं. फंडामेंटल काय आहे, टेक्निकल अनालिसिस काय आहे, चार्ट पॅटर्न काय आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न काय आहे, या सगळ्या गोष्टी जसं जसं तुम्ही शिकाल, जसं जसं तुमच्या लक्षात येत जाईल, तसं तसं तुम्ही मार्केटमध्ये ग्रोथ करत जा. शेअर मार्केटमध्ये पैसा वाढतो तो ज्ञान, संयम आणि शिस्तमुळेच. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये पैसा तेव्हाच वाढतो तुमचा अभ्यास, संयम आणि शिस्त या गोष्टीमुळेच तुमचा पैसा शेअर मार्केटमध्ये वाढेल. तर चला मित्रांनो, अभ्यास करा, योग्य गुंतवणूक करा आणि पैशाला कामाला लावा. ओके, बाय. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये पैसा वाढवण्यासाठी शिस्त, संयम आणि अभ्यास ह्या गोष्टीची गरज आहे. या गोष्टीशिवाय आपला पैसा वाढत नाही, शेअर मार्केटमध्ये आपला ग्रोथ होत नाही. तर चला, आजपासून अभ्यास करा, शिस्तीने ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करा, शिस्तीने गुंतवणूक करा आणि आपल्या स्वतःच्याच पैशाला कामाला लावा.
ठीक आहे मित्रांनो, बाय. धन्यवाद.